कॅन्सर सारखे पेशंट सुद्धा NLP मध्ये बरे झालेले आहेत. कारण ओके. कॅन्सर हा सुद्धा फक्त आणि फक्त डोक्याचा आजार आहे. ते. आपल्या लहानपणी तुम्ही किती वेळा ऐकलंय कॅन्सरचं? नाहीच म्हणजे आत्ताच खूप आले. बोटावर मोजण्या एवढे हो. पेशंट असायचे. अवेअरनेस नव्हता. त्यावेळेला असं सारखं कोणी आपल्याला दिसायचं नाही. परंतु आज काय झालंय, ही गोष्ट खाऊ नका, याच्याने कॅन्सर होतो. हां. या कपामध्ये चहा प्यायचा नाही, याच्याने कॅन्सर होतो. त्या कॅन्सर पेशंटला भेटून आल्यानंतर तुमचा जो माइंड आहे, तो त्याच्यावर जे वर्क करतो, जे सारखं विचार करतो, त्याने कॅन्सर होतोय. खाणं हा एक भाग असू शकतो. हं. परंतु पहिल्यांदा तो इथे होतो आणि मग शरीराला होतो. डायबिटीज पण पहिले इथे होते. लहानपणापासून आपले आई-वडील सगळे चहा पितायत. हं. भरपूर शुगर इंटेक करतायत. त्यांना कधी शुगर, बीपीचा त्रास नाही झाला त्यावेळेला. हां. आता 8 वर्षाच्या मुलालाही शुगरचा आणि बीपीचा त्रास आहे. बरोबर आहे. 35 वर्षाच्या लेडीजला पण आहे. का बरोबर. आहे? आपली लाईफस्टाईल 100% जबाबदार आहे, पण तेवढेच विचार पण. सो विचार बदला, तुमचं हेल्थ बदलेल हे 100% खरं आहे, की मी निरोगी आहे. माझं शरीर निरोगी आहे. मी सगळं माझं रुटीन फॉलो करत आहे. मी व्यायाम करत आहे. माझं शरीर सुदृढ आहे. मी माझे सगळे कामं व्यवस्थित करत आहे. म्हणजे जेवढं तुम्हाला पॉझिटिव्ह बोलता येईल तुमच्या शरीराबद्दल तेवढं तुम्ही बोला. ओके. 100% त्याचे रिझल्ट्स मॅनिफेस्ट होतात.